डॉक्टर अमित, आपण मेंदूचं ऑपरेशन करता. खरं तर कोणतीही शस्त्रक्रिया म्हटलं तर रुग्ण हा घाबरतोच. त्यात जर मेंदूची शस्त्रक्रिया, मेंदूचं ऑपरेशन होणार असेल तर कोणतीही सर्वसाधारण व्यक्ती ही घाबरेलच. किती घाबरून घाबरून उशीर करणं या ऑपरेशनसाठी घातक ठरू शकतो, मेंदूच्या ऑपरेशनसाठी? मेंदूचे ऑपरेशन डेफिनेटली हाय रिस्क ऑपरेशन म्हणले जातात, परंतु आजकाल टेक्नॉलॉजी एवढी सुधारलेली आहे की आपण वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून पेशंटला इवन शुद्धीत ठेवून त्यांच्या ऑपरेशन दरम्यान त्यांच्याशी गप्पा मारत किंवा त्यांच्या हातापायाची हालचाल मॉनिटर करत, ज्याला अवेक्रेनेटोमी बोलतो, अशा प्रकारे आपण ब्रेनच्या गाठी काढू शकतो. त्याचबरोबर दुर्बिणीचे ऑपरेशन, ज्याला एंडोस्कोपिक सर्जरीज बोलल्या जातात, की ज्याच्यामध्ये आम्ही नाकाद्वारे मेंदूचे गाठी काढणं, ज्याला पिट्युटरी मॅक्रोडिनोमा म्हणतो, या प्रकारचे शस्त्रक्रिया केल्या जातात. तसंच काही इमर्जन्सी सर्जरीज ज्याच्यामध्ये मेंदूमध्ये ब्लिडिंग झाली तर त्याच्यामध्ये आपल्याला इमर्जन्सी ऑपरेशन करून त्या क्लॉट किंवा ब्लडची जी गाठ आहे ती काढण्याची गरज पडू शकते.